नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मला बनवायचं होतं भरलेलं वांगं किंवा खारं वांगं. आपण आपल्या गावानुसार याला म्हणू शकतो, कारण की प्रत्येक गावाची रेसिपी एकच असते, फक्त थोडेसे पदार्थ इकडं तिकडं होतात आणि नावं फक्त बदलत असतात. तर मी 10 रुपयामध्ये अर्धा किलो वांगी आणलेली, छान अशी फ्रेश शेतकरी दादांकडूनच घेतली होती, त्यामुळे भरपूर प्रमाणात मिळालेली. आणि ही वांग्याची भाजी ना मला म्हणजे मी तर खानदेशी पद्धतीने बनवलेली आहे, पण माझ्याकडे ना 2 जणांचा डबा आलेला होता. भाजी आणि बिबड्यांचं पीठ असतं ना, ते भरून मिस्टरांच्या ऑफिसमधल्या दादांनी दिलेलं, म्हणजे त्यांच्या मिसेसने आमच्यासाठी पाठवलेलं. तर त्या डब्यामध्ये रिटर्न काय द्यायचं म्हणून मग मी ही वांग्याची भाजी दिलेली. जवळपास ना मी अर्धा किलो वांगी वापरलेली. मग त्यामुळे ना मी मोठी वाटीभर असे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे ही मी खूप जास्त प्रमाणात भाजले नाही, अगदी त्यांना छान थोडंसं तेल टाकलं आणि नॉर्मली खरपूस होतील असे लगेच काढून घेतले. आणि त्यानंतर ना 8-10 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, पण आमच्याकडे कमी तिखट खातात म्हणून मग मी एकच मिरची घेतली. नाहीतर ना लाल तिखट न वापरता फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या तर ही भाजीची चव अधिकच छान लागते. अर्धा वाटीनं खोबरं किसून घेतलेलं आहे. माझ्याकडे ऑलरेडी किसलेलं होतं, त्याचा खूप उपयोग होत आहे मला. मध्येच ना मिस्टर ऑफिसमधून आलेले, त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम होता, तिकडे जेवणही होतं, पण त्यांनी तिथे केलं नाही आणि मग घरी आले आणि ऑलरेडी मी भाजी ना दुसरीच बनवली होती आणि ती भाजी संपलेली. मग अचानक झटपट काय बनवायचं म्हणून मग मी भेंडी बनवलेली. नंतर मला हे संपूर्ण प्रमाण आहे. 1 चमचा जिरे, 1 मिरची घेतलेली आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या, खूप सारी कोथिंबीर आणि खोबरंही मी जास्त गोल्डन भाजलेलं नाही आहे, अगदी नॉर्मल भाजलेलं आहे, की जेणेकरून म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी वांग्याची तीही करतो आम्ही, पण त्याच्यासाठी ना कांदे पण खूप भाजून घेत असतो. यात कांद्यांचा वापर नाही आहे आणि खोबरंही आम्ही जरा जास्त खरपूस भाजतो, पण यात मी पण 60% भाजलेलं आहे फक्त संपूर्ण शेंगदाणे आणि खोबरं. अगदी सोपी झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही भरलेली वांगी याच प्रकारे करत असाल किंवा जास्तीचे काही पदार्थ टाकत असाल. मसाल्याच्या डब्यातील वाट्या ना या खाली झाल्या होत्या, तर त्या मी घासून घेतल्या आणि बरोबर जेवण बनवतानाच ना मग काही आपल्याला यामधले पदार्थ लागतात, तर ती खाली झाली ना तर परत भरायला खूप कंटाळा येतो. म्हणून परत मी धावपळ होऊ नये म्हणून मग भरून घेतल्या. वेळ होता तर वाट्या. हा डबा ना 1425 रुपयाचा आहे. मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेली की याची प्राईस काय. मी ना दुकानदारांनाच कॉल करून विचारलेलं की नेमकी प्राईस काय. त्यानंतर 1 चमचा धनेपूड जिरेपूड घेतली, म्हणजे मिक्स आहे माझ्याकडे, आणि आपल्या आवडीनुसार तिखट मिक्स करायचं. यात मी 1 चमचा तिखट घेतलेलं आहे आणि अगदी छोटासा पाव चमचा मी माझ्याकडे जो मसाला आहे ना त्याचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा हळद वापरलेली आहे. भरलेली वांगी म्हणजे करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने वांगे चिरतो ना, अगदी त्याच पद्धतीने मीही चिरून घेतली संपूर्ण वांगी. आधी ना मी थोडी घेतली होती, नंतर विचार केला की सगळं म्हणजे माझ्याकडे आतलं सारण भरपूर आहे, तर मग सगळीच वांगी बनवून टाकू आणि ज्यांचीही भांडी आलेली आहेत त्यांना ती रिटर्न करून टाकू. कुणाकडचे पदार्थ जर आपल्याकडे आले ना तर त्यावेळेस ते भारी वाटतात, पण आपल्याला देण्याची वेळ येते ना, आपण जरी छान बनवलं तरीही आपल्याला असं प्रश्न पडत असतो, समोरच्याला आवडेल की नाही, नंतर ते खातील की नाही, परत नेमकं काय द्यायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. नॉनव्हेज खाणारे लोक असतील तर इझिली देता येतं, पण माझ्या सासरची फॅमिली किंवा माझे मिस्टर व्हेजिटेरियन आहेत, म्हणून ना मग मला कुणाला देण्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर ना जेवण काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो. तुम्हीही भरलेली वांगी किंवा खारं वांगं अशाच पद्धतीने बनवतात का, ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोथिंबीर अजून यात टाकली ना तरी चालतं, फार छान चव लागते कोथिंबीरची, पण माझ्याकडे जेवढी होती ना तेवढी. आणि ना हिरव्या मिरच्याच फक्त वापरल्या ना तर ही भाजी संपूर्ण कलर हिरवा येतो, पण आमच्याकडे जास्त तिखट चालत नाही म्हणून मग मी हिरवी मिरचीचा अगदी कमी वापर केलेला आहे.
तुम्ही तिखट खात असाल तर फक्त हिरव्या मिरच्या वापरा, त्यामुळे आणखी छान चव येते. आमच्याकडे लग्नामध्ये पण ना वांग्याची भाजी असते. काही ठिकाणी घोटलेली वांग्याची असते आणि काही ठिकाणी भरलेली वांग्याची आणि काही ठिकाणी फक्त हिरवी मिरची टाकून केलेली असते. माझ्या गावाला जी करतात ना ती पण अतिशय चविष्ट लागते. लग्नातली किंवा मांता वगैरे असतात ना, या दिवसात ना आमच्याकडे चैत्र महिन्यात ना जाऊळ काढणं किंवा अनेक प्रकारच्या मांता असतात, तर तिथेही वांग्याची भाजी केली जाते. अतिशय छान अशी लागते. जळगाव जिल्ह्यात ना जांभळी वांग्यांपेक्षा हिरवी वांगीच जास्त वापरली जातात आणि ती चवीलाही अतिशय छान लागतात. हिरवी वांगी ना हिवाळ्यात पण अतिशय चव देत असतात. पण प्रत्येक एरियाप्रमाणे वांगी मिळतात. विदर्भातही घोटलेली भाजी, लेवा पाटील जो समाज आहे ना, त्यांची खूप प्रसिद्ध घोटलेली वांग्याची भाजी आहे. आमच्या जळगावकडे पण लेवा पाटील समाज आहे, तर ते ना मिरच्या घालून ती भाजी बनवत असतात. हिरव्या मिरच्यांचा ते जास्त वापर करतात आणि इकडे सेम त्याच पद्धतीची भाजी असते, फक्त त्यात ना लाल तिखटचा वापर केलेला असतो. काही किलोमीटरचंच अंतर पडतं, पण किती पद्धती बदलून जातात. भाषा, पोशाख म्हणजे राहणीमान, नंतर लय लावून बोलणाऱ्या भाषा, खाद्यपदार्थांची संस्कृती, यात खूप फरक पडत असतो. पण प्रत्येक गाव हे काहीतरी वेगळं असतं. आताही मला म्हणजे नाशिकची आठवण ना येते, पण आता थोडं कमी प्रमाण झालेलं आहे. मीही इथे रुळायला लागलेली आहे आणि काही प्रमाणात का असेना मलाही बुलढाणा आवडायला लागलेला आहे. तसं तर मी बाहेर मार्केट वगैरे काही जाणं नाही. फक्त भाजी घ्यायला, किराणा घ्यायला, अगदी आपल्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतात ते घेण्यासाठी जाते. पण ज्या गावात आपण राहतो ना, हळूहळू आपल्याला त्या गावाविषयी आपुलकी निर्माण व्हायला लागते. भाजी तयार होते तोपर्यंत मी इकडे चहाही ठेवला आहे आणि गॅस ओटाही आवरून घेतलेला आहे. जीही भांडी होती ती किचन सिंकमध्ये जमा केली आणि लगेच मी कपडा मारून घेतला गॅस ओट्यावरती. नाहीतर नंतर ना पोळ्या भाकरी केल्या की अजून जमा होतं आणि मग नंतर ना खूप जीवावर यायला लागतं. आणि आता संध्याकाळीही गरम होतं आहे. आमच्याकडे तर या घरामध्ये ना गरम नाही होतं, म्हणजे अगदी नॉर्मल होतं. कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, समोरच खूप मोठं म्हणजे जंगलासारखंच भाग आहे आणि तलावही आहे, त्यामुळे ना थंड हवा येत असते आणि वरतीही मजला आहे, त्यामुळे गरम होत नाही. भाजी शिजली की नाही ते चेक करण्यासाठी मी बघितलं. पाणी ना मी गरम पाण्याचा वापर केलेला होता. जेही आतलं सारण म्हणजे शेंगदाणा खोबऱ्याचं कूट जे शिल्लक होतं ना त्यामध्येच गरम पाणी टाकलं. गरम पाण्यामुळे ना छान तवंग येते म्हणजे भाजीला, तर त्यामुळे जवळपास मी गरम पाण्याचाच वापर केलेला आणि निम्मी वांगी ना थोडी शिजलेली आहेत. परत अजून 5 मिनटानंतर म्हणजे झाकण उघडवून बघेल की वांगी तयार झाली की नाही. बुलढाणा शहर ना हे उंच आहे, म्हणजे आजूबाजूने संपूर्ण चारही बाजूंनी घाट आहे आणि जंगल आहे. अकोल्याकडून या किंवा जळगावकडून आलं ना किंवा मलकापूरकडून आलं, अजून एक कुठून नंतर धाड रोड आहे म्हणजे जालन्याकडून आलं, हां, तर ह्या चारही बाजूंनी ना घाट लागत असतो आणि त्यामुळे ना अगदी थंड वातावरण इथं. ऊन आहे, पण बाहेर ना जळगाव अंमळनेरला जशा आमच्या इथे गरम वाफा लागतात ना, तशा वाफा इथे लागत नाहीत. नंतर ना उद्या पौर्णिमा असल्यामुळे म्हणजे आजच आहे, मी आज हा व्हिडिओ टाकेल, तर त्यासाठी ना मला आधीच पूर्वतयारी करून ठेवायची होती. कारण की आमच्याकडे ना दिवे म्हणजे आरती लावली जाते आपल्या कुलस्वामिनीला. तुमच्याकडेही लावली जात असेल. ज्यावेळेस मी सामान इकडे शिफ्ट केला ना, त्या सामानाचा आवरताना मला भैया पावडर सापडलेली आणि पितांबरीपेक्षा ना भैया पावडरने इतके झटपट भांडी घासली जातात. आता यापुढे ना मी पितांबरीऐवजी ना पितळाच्या भांड्यांना
भैया पावडर वापरेल. आधी मी लिंबू आणि मीठ वापरायची, पण ना त्यामुळे म्हणजे छान निघतात पण बराच वेळ जातो आणि लिंबूही आता खूप महाग झालेले. त्यापेक्षा ना भैया पावडर वापरलेली चांगली. मी आधी ग्लोव्ज घातला होता प्लास्टिकचा, पण काही म्हणजे असं जोर लागत नव्हता भांड्यांना. पण भैया पावडरमुळे मला हे लक्षात आलं की अजिबात म्हणजे खूप जोर नाही लावावं लागत. अगदी लावली की झटपट भांडी निघून जातात. मग विचार केला की आता आपण आधीची पद्धत सोडून भैया पावडरचाच वापर करूया. तुम्ही विचाराल प्राईज इथे 1950 दिलेली आहे. हे पुण्याहून घेतलेला होता मी हा कलश. पण ह्यानं मला कमी किमतीत दिला होता. यावरतीही मी पुण्याहून कुठली भांडी घेतली होती पितळी तांब्याची, तर तोही व्हिडिओ आहे. त्यात मी याची किंमत दिलेली आहे. खरं सांगू का, मी विसरून जाते की कोणत्या भांड्याची काय किंमत आहे, कारण की बरेच दिवस होतात ना. आता ह्या भांड्यांनाही 2 वर्ष होतील आणि ही जी 2 भांडी आहेत ना, आपण गंगाळ म्हणतो किंवा पाणी टाकायचं आणि त्यात फुलं ठेवायचे. हे माझ्या आईने नेपाळवरून आणलेले आहेत. नेपाळला अतिशय सुंदर अशी भांडी मिळतात. ही भांडी ना मी आधी यासाठी घासून घेतली की परत ना आरती लावायची, नंतर देवांना नैवेद्य दाखवायचा असतो. त्या दिवशी कोणी पुरणाचा स्वयंपाक करतं किंवा आपल्या आवडीप्रमाणे जेही भाज्या, डाळ भात किंवा बासुंदी, खीर यापैकी, आणि ते करून देवांना नैवेद्य दाखवून दिवे बनवले जातात. नंतर आमच्या इकडे देवीला वेणी, फणी, नंतर मुटके असं केलं जातं आणि त्याची आरती ओवाळली जाते. पितळी आणि तांब्याची भांडी घेणं तर खूप सोपं आहे, पण त्यांना मेंटेन करणं ना तेवढंच कठीण आहे. कारण की ही भांडी नुसती घेऊन जर ठेवून दिली ना, तर ती शायनिंगलेस वाटतात, म्हणजे चमकत नाही, कारण की त्यांना काळपट डाग पडत असतात. आता फर्निचरमध्ये असतील ना तर ते मळकटलेले दिसत नाही, कारण की वरची धूळ दिसत नसते, म्हणजे त्याच्यावर येत नसते. पण ओपन याच्यात ना खूप ते लवकर खराब होतात. नंतर ना आम्ही भाजीचे डब्बे देण्यासाठी ना ज्यांच्याकडचे डब्बे होते त्यांच्या घरी गेलेलो, तर तिथून मला येताना ना म्हणजे त्यांच्याकडे छान असा पुदिना मस्तच लावलेला होता. तर मी त्यांच्याकडून ना एक रोप मागितलेलं पुदिन्याचं, त्यांनी मला दिलेलं. आणि खास हे टब मी पुदिन्यासाठी घेतले होते ना, तर त्याचा उपयोग मी आता करून टाकणार होती. आधी वाटलं की इतके छान आहेत तर हे राहू देऊ आणि कुंडी घेऊ, पण कुंडी घेणं यापेक्षा मला महाग झालं असतं आणि पसरेल अगदी छान याच्यात, म्हणून मग मी याला ना चाकूने ना असे होल करून टाकले की जेणेकरून एक्स्ट्रा पाणी असतं ना ते निघून जायला मदत होते. आणि माझ्याकडे माती थोडीशी शिल्लकच होती या बकेटमध्ये, तर ती मी यात टाकून घेतली आणि नंतर ना यात छान असा पुदिना लावून घेतलेला आहे. आधी मी ना मिस्टरांना नाही म्हणत होती की मी येत नाही, तुम्ही जा, तुम्ही देऊन या डबे, पण ते म्हटले चल तू पण. मग मला ना कंटाळा येत होता, कारण की बाजूला बघा खूप सारी भांडी जमा झालेली आहेत आणि ती मला घासायची होती. संपूर्ण उष्ट मी काढून बाजूला ठेवलेलं. पण नंतर ना मी खूप खुश झाली, कारण की माझी फेरी वाया गेली नव्हती. मला पुदिना मिळालेला होता, खूप दिवसापासून मला लावायचा होता. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच आनंद आहे. पण आपण ना बघा, मनुष्य कसे असतो, की आनंद शोधायला निघत असतो. आनंद घेतला तर भरपूर गोष्टींमध्ये आहे आणि काही जणांकडे असून पण त्यांना आनंद घेता येत नसतो. म्हणून जे आहे आपल्याकडे त्याच्यातच आनंद घ्यावा, आता मला असं फील होत होतं. सकाळी ना मी मशीन लावलं नव्हतं, कारण की ना खूप असं सारे कपडे नव्हते, अगदी थोडेसेच कपडे होते. मग मी विचार केला की संध्याकाळी लावूया, कारण की तोपर्यंत बऱ्यापैकी जमतील. माझ्याकडे ना रविवार म्हणजे मागच्या रविवारपासून कैऱ्या आणलेल्या होत्या आणि त्याचं मला हे आपलं जे सरबत बनवते ना मी कैरीचं पल्पचं, तर ते बनवायचं होतं, पण जमतच नव्हतं. म्हणजे मी विसरली होती की माझ्याकडे कैऱ्या आहेत असं. अचानक मला फ्रीजमध्ये दिसल्या, तर मग मी म्हटलं की उद्या करू असं म्हटलं ना, तर यात खूप वेळ जाईल आणि ह्या कैऱ्या खराब होतील तरीही बनणार नाही.
या वेळेसच या क्षणालाच या कामाला लागलं पाहिजे. न कंटाळा करता पटकन कैऱ्या काढल्या, धुवून घेतल्या आणि त्याचं वरचं साल काढून घेतलं. कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं. त्यात या कैऱ्या 4 कैऱ्या आहेत त्या वाफवण्यासाठी ठेवत आहे. 4 वेलदोडे घेतले, ते कुटून घेतले, साल बाजूला केलं आणि केशर मी आता शिट्टी घेणार आहे ना म्हणून आधीच टाकून घेतलेलं आहे. केशर आपल्या आवडीनुसार टाकायचं, वेलदोडेही. आणि याच्या 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्येच कैरी अगदी मऊसूत अशी शिजून जाते. मी जर या क्षणी हे बनवण्याचा कंटाळा केला असताना कदाचित कैऱ्या वायाही गेल्या असत्या आणि मला लक्षातही राहिलं नसतं. अगदी काळपट पडल्यानंतर मी फ्रीजमधून काढल्या असत्या. भाज्यांच्या बाबतीतही आपल्याकडून अनेकदा होत असतं. अगदी झटपट 10 मिनटंही नाही लागले या प्रोसेसला. झालंही ते काम. फक्त मनाची थोडीशी तयारी पाहिजे आपली. 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी वाफ गेल्यानंतर हे थंड करून घेतला आणि नंतर हे पल्प बघा भरपूर असा प्रमाणात 4 कैऱ्यांचा निघालेला आहे. त्यातली 1 कैरी मी बाजूला ठेवली होती आणि त्याची ना मी कांदा कैरी बनवणार होती. कांदा कैरी ना तीही अतिशय चविष्ट लागते. उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत असावं असं सगळ्यांना वाटतं आणि हे महत्त्वाचं म्हणजे हेल्दी पण आहे. कैरी किसून घेतली अगदी जाडसरच किसणीने. नंतर 1 कांदा घेतला, तोही किसून घेतला. 4 चमचे साखर टाकली, तेल गरम करायला ठेवलं, थोडीशी मोहरी टाकली, थोडं जिरं टाकलं, थोडा हिंग टाकला आणि अगदी चवीनुसार मी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. ही फोडणी गरम झाल्यानंतर ना थोडं मी तिला नॉर्मल मोडवरती येऊ दिलं आणि मग मी कांदा आणि कैरी जी किसलेली आहे ना त्यामध्ये ते टाकलं. कारण की ना गरम जर टाकलं तर थोडीशी कैरी काळपट पडते, यापूर्वी मला आलेला अंदाज. म्हणून मग यावेळेस मी 50% त्याला थोडं थंड होऊ दिलेलं. ही कांदा कैरी पण अगदी 5 मिनिटात तयार होते. माझ्याकडे गूळ नव्हता म्हणून मी साखरेचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे गूळ असेल तर गुळाचा वापर करा. त्यामुळे ही खूप छान अशी चव येते याला आणि अगदी झटपट 5 मिनिटात होतं. काही जास्त भांडीही भरत नाही. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्कीच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. चला मग परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.